हॅलो एव्हरीवन. सो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत धमाल 4. मूवी रिलीज झालेला आहे 10 जुलै 2026 रोजी. मूवीचा रनिंग टाइम आहे व्हेरी शॉर्ट 143 मिनिट्स ओनली. मूवीमध्ये स्टारकास्ट जे आपल्याला बघायला मिळते ते आधीची धमाल फ्रँचाइज पूर्ण रिपीट केलेली आहे आणि विच इज अ गुड थिंग आय वुड से. अजय देवगन, अरशद वारसी त्यांच्या जोडीला तुम्हाला ऑफकोर्स जावेद जाफरी आहे, ज्यांचं कॅरेक्टर दोघांचं म्हणजे आदी मानव क्वाईट फेमस आणि मला पर्सनली ते खूप जास्त आवडतं आणि या मूवीमध्ये पण त्यांनी ते टिकवलेलं आहे. अलॉंग विथ दॅट रवी किशन आपल्याला मेन विलन प्ले करताना मिळत आहेत. त्या जोडीला आपला मराठमोळा कलाकार उपेंद्र लिमे ही हॅज ऑल्सो डन अ फॅन्टॅस्टिक जॉब. ऑल्सो तुम्हाला रॉकी और रानी की प्रेम कहाणी मूवी आठवत असेल, त्यामधली जी एक फॅट गर्ल दाखवली होती अंजली आनंद, नाउ शी हॅज गॉट अनदर ऑपॉर्च्युनिटी आणि ती शी इज बीन स्टार्ड अपोजिट रितेश देशमुख. रितेश देशमुखचं पण कॅरेक्टर मागच्या सारखंच आहे. तो ऍक्सेंट थोडासा खटकणारा अजूनही तसाच जाणवतो, थोडंसं ओढून ताणून केलेलं वाटतं. मूवीची स्टोरी लाईन बेसिकली आहे इट इज अबाउट ट्रेजर हंट. पण ट्रेजर हंटच्या नावाखाली ट्रेजर वरती किंवा ऍक्च्युअल हंट वरती फोकस करायच्या ऐवजी मागच्या पार्ट सारखंच पुन्हा एकदा त्या सगळ्यांची जर्नी आणि त्याच्यामध्ये कॉमेडी घुसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही आतापर्यंत तुम्ही रिव्ह्यूज ऐकले असतील, मी देखील थोडंसं ते ऐकून मला मूवी बघताना असं वाटत होतं यार आय एम ऑलरेडी वेस्टिंग माय 143 मिनिट्स. बट मूवी बघताना फ्रँकली स्पीकिंग मजा आली. जे आपल्याला टाइमपास हवा असतो किंवा जे तुम्ही दरवेळी ऐकता मूवीच्या बाबतीत की बॉलिवूड मूवीज आता बघायचे तर डोकं घरी ठेवून या. ऑफकोर्स डोकं घरी ठेवायची गरज आहे. व्हीएफएक्स खूप क्वालिटी दर्जाचं नाहीये, बट व्हीएफएक्स तुम्हाला फार जास्त ऑड पण वाटत नाही. म्हणजे यू कॅन मतलब चल जाता है, आपको वो पसंद आ जाएगा. लेकिन जे आपण म्हणतो की डोकं घरी ठेवा, आता प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही डोकं घरी ठेवणं जर वेलकम टू द जंगल किंवा तत्सम बाकीच्या मूवीमध्ये केलं असेल तर मग तुम्हाला ऑलरेडी वाटेल की प्रत्येक मूवीला डोकं घरी ठेवू का. तर आता आपली कॉम्पिटिशन स्वतःसोबत असली पाहिजे की डोकं नेमकं कुठल्या मूवीसाठी घरी ठेवायचं, तो मूवी प्रॉपरली चूज करा. म्हणजे खराबातलं सगळ्यात बेस्ट काय ते निवडा आणि त्याच्यामध्ये टाइमपास करा. सो दिस मूवी इज ऑफ दॅट कॅटेगरी. उपेंद्र लिमांचं काम मला पर्सनली खूप जास्त आवडलं आणि नेहमीच काय रे या ऍक्सेंटमध्ये त्यांचं बोलणं ही स्टील विथ दॅट. आणि महत्वाचा रोल आहे ऑफकोर्स. म्हणजे जे काही ट्रेजरच्या खजान्याचा राज आहे, जे सिक्रेट आहे त्याच माणसाला माहित आहे आणि प्रत्येक पार्टमध्ये ज्याला सिक्रेट माहित असतो तो माणूस मरतो, पण यावेळी तुम्हाला त्यात एक ट्विस्ट बघायला मिळेल. बाकीची त्यांची जी एक रेस आहे, आता आधी जे आपल्याला फर्स्ट पार्टमध्ये सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेजण त्या पार्टचे फार जास्त फॅन आहोत, ज्या मोठ्या डब्ल्यूच्या खाली एक खजान्याचा राज असतो, खजाना आपल्याला मिळतो, पैसे ठेवलेले असतात. आता डब्ल्यूच्या ऐवजी त्यांनी डब्ल्यूला उलटा केला आणि एमच्या खाली तुम्हाला खजाना मिळणार आहे. एमच्या खाली फक्त जायचं नाही, तिथे तुम्हाला ओ शोधायचं आणि ओच्या आतमध्ये मोठा खजिना ठेवलेला आहे. सगळ्यांचं काम ब्रिलियंट आहे. अरशद वारसीचं कॉमिक टायमिंग परफेक्ट आणि जावेद जाफरी तर बोलायलाच नको. म्हणजे ते आदी मानव जोडी ती पुन्हा एकदा छाप पाडून जाते. यू विल अगेन लव्ह देम. आणि मला ऑनेस्टली असं वाटतं की जर तुम्हाला आधीचे धमाल पार्ट्स इंटरेस्टिंग वाटतात तर तुम्ही ह्यावेळीचं ही स्टोरी खपवून तुम्ही फायनली थिएटरच्या बाहेर पडताना हॅपी जरूर असाल. बाकी रवी किशन वगैरे आय डोंट फाइंड एनिथिंग स्पेशल डन बाय हिम. काही नाहीये म्हणजे. आणि स्टोरी लाईन बेसिकली आपण सगळेजण जॉनी डेपच्या पायरेट्स ऑफ द कॅरिबियन या सिरीजचे जॉन स्पॅरोचे फॅन भरपूर आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला त्याने जे केलेलं कॅप्टन जॅक स्पॅरो कॅरेक्टर आहे ते आपल्याला खूप जास्त आवडतं. आणि स्टोरीमध्ये ऑलमोस्ट 143 मिनिट्स पैकी तुम्हाला कमीत कमी 30 एक मिनिटं तरी दिसेल की पायरेट्सच्या काही पार्ट्स मधला सीन आहे तसा कॉपी करायचा ट्राय केला. इफ यू रिमेंबर त्याच्यामध्ये एका मूवीमध्ये एका पार्टमध्ये जॉनी डेपला आदिवासी जमातीने पकडलेलं असतं आणि दॅट हिज इंट्रोडक्शन इज लाईक दॅट. तर ती सगळी स्टोरी तेच कॉपी करण्याचा ट्राय केलाय. बट शेवटी जॉनी डेप इज जॉनी डेप, ते काही इथं जमलेलं नाहीये. पण कळतं की कॉपी पेस्ट केलेलं आहे. तर इन्व्हेंशन इज नथिंग बट हायडिंग रिसोर्सेस. पण तुम्ही रिसोर्सेस इतके जोरदार उचलताय जे लोकांना खूप प्रिय आहेत, तर सगळ्यांना कळणार आहे की तुम्ही फाटका माल दाखवताय, पुन्हा पुन्हा तेच रिपीट करायचा ट्राय करताय. मूवी डिरेक्ट केलेला आहे इंद्र कुमारने. इंद्र कुमार या माणसाला बजेट खूप मोठं मिळतं. म्हणजे या मूवीचं बजेट पण अप्रॉक्सिमेटली 130 करोड पर्यंत गेलेलं आहे असं म्हणतायत. ह्या बजेटवरती तुम्ही व्हीएफएक्स वरती अजून चांगला खर्च करू शकता. ऍक्टर्स तुम्ही जर टॉप क्लास घ्यायचा ट्राय करताय पण स्टोरीमध्ये तुमच्या दम नसेल तर म्हणजे प्रॉब्लेम तिथं आहे ना. हॉटेलमध्ये तुम्ही डिश चांगली ऑर्डर करताय, त्याला मसाला चांगला आहे पण पनीरच थर्ड क्लास क्वालिटीचं आहे. सो इट इज लाईक दॅट. इंद्र कुमार शुड वर्क मोर ऑन दॅट. मूवी जातोय बट आय डोंट थिंक मूवी टोटल बजेट रिकव्हर करण्यापर्यंत पण पोहोचेल की नाही. आता ऑलरेडी 10 तारखेला रिलीज झाले, 2-3 दिवस उलटलेले आहेत, पण मूवीने रफली अराउंड 90 करोडचा गल्ला केलेला आहे. बट आय डाऊट की मूवी सस्टेन होणार आहे. बट वेलकम टू द जंगल जर तुम्ही बघायला गेला असाल तर तुम्ही ही स्वतःला ट्रीट द्यायला पाहिजे. त्याच्या 10 पटीने चांगला मूवी जरूर आहे. म्हणजे डोकं, कान, नाक, घसा, पाय काही नसलेला असा मूवी नाहीये. देर इज अ स्टोरी बट ट्रेलरमध्ये जे दाखवलं गेले तेवढे एक्सपेक्टेशन आपले फुलफिल जरूर होत नाहीये. तर गिव्ह इट अ ट्राय.
ट्राय. आय वुड सजेस्ट प्रत्येकाने मूवी बघा. एन्जॉयमेंट आहे. मला तरी फार हलका फुलकी मूवी वाटली आणि आय थरली एन्जॉयड इट. बट टेक्निकल ऍस्पेक्ट्स मध्ये जर जायचं झालं तर या मूवीला मी टिपिकली देणं पसंत करेल आउट ऑफ 5 3 स्टार्स. बाकी तुम्हाला आपला रिव्ह्यू कसा वाटला जरूर कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.